ब्रह्मस्तथापि पृच्छामो धर्मान् भागवतांस्तव यान् श्रुत्वा श्रद्धामर्त्यो मुच्यते विश्वतो भयात. अर्थात, तरी पण हे ब्रह्मन, तुला आम्ही अशा भागवत धर्माची माहिती विचारतो की जो धर्म ऐकून मनुष्य सर्व भयांपासून मुक्त होतो. इतर देवांची कथा कोण, थोरला देव लाचुंगा पूर्ण, तोही न भेटे जीव घेतल्या विण, भेटल्याचे आपण गर्भवास सोसी, त्यांचे जीवे सर्वस्वे भजन, केल्या निजांग देऊनी होय प्रसन्न, परीन भजत्याचा घरा जाण, विसरोनी आपण कदा न वचे, तैसी नवे तुमची बुद्धी, दीनदयाळा त्रिशुद्धी, तू तव केवळ कृपानिधी, ऐकतो विधी सांगेन, तुवा व्यास देखोनी सज्ञान, उपदेशिले गुह्य ज्ञान, ध्रुव बाळक अज्ञान, म्हणून जाण नुपेक्षिसी, प्रल्हाद उपदेशिला जेव्हा, दैत्यपुत्र न म्हणसी तेव्हा, तुझी या कृपेचा हेलावा, तो निज विसावा दिनासी, केवळ वाटपाडा देख, भजने विन एकाएक, महाकवी केला वाल्मिक, अमर आवश्यक वंदिती त्यासी, देखोनी ज्याची या ग्रंथासी, सुख ओसंडे सदाशिवासी, ऐसा तू कृपाळू होसी, अनाथासी कुवासा, वरी वरी दाविसी मिणधा कोप, कोपोनी सांडिविशी त्यांचे पाप, शेखी सायुज्याचे दीप, दाविशी सद्रूप दयाळुवा, तुम्ही अच्युतात्मे निज निर्धारी, म्हणून देवो तुमचा आज्ञाधारी, तुम्ही म्हणाल त्या ते उद्धरी, येरवी हाती न धरी आनाते, ऐसा तू दिन दीक्षा गुरु, ब्रह्मज्ञाने अति उदारू, तरी पुसेन तो विचारू, निज निर्धारू सांगावा, आदरे म्हणे देव ऋषी, आजी सकळ पुण्ये आली फळासी, माय बाप तू खरा आलासी, निज सुखासी दायक, कृपा केली मागील शिष्या, तेची कृपेचा घाली ठसा, मज तुझा पूर्ण भरवसा, सोडवी भव पाशा पासुनी. अर्थात, अरे बाबा, इतर देवांची गोष्ट कशाला, हा परमेश्वरही सर्वात मोठा देव आहे. तो सर्वात जास्त स्वार्थी आहे. मनुष्याचा अहंकार व जीवभाव काढून घेतल्याशिवाय तो भेटत नाही. पण लहरी असा आहे की एकदा तो प्रसन्न झाला की भक्ताला मिळणारा शाप आपल्या अंगावर घेऊन त्याचे भावी गर्भवास स्वतः सोसतो. त्याला जर जीवाने आपले सर्वस्व अर्पण केले तर परमेश्वर स्वतःचे रूपही त्याला देतो, पण त्याची भक्ती न करणाऱ्याकडे चुकूनही जात नाही. हे नारदा, तुम्हा साधूंची बुद्धी तशी नसते. तुम्ही कृपेचे निधी आहात. तुम्ही दीनांवर कृपाच करता. ते कसे तेही सांगतो. व्यास स्वतः ज्ञानी होते. त्यांना तू गूढ ज्ञानही दिलेस, आणि ध्रुव हा लहान मुलगा अजाण होता, म्हणून तू त्याची उपेक्षा केली असे नाही. त्याच्यावरही तू कृपाच केलीस. भक्त प्रल्हाद हा दैत्याचा पुत्र, म्हणून काही तू त्याची उपेक्षा केली नाहीस. तुझ्या कृपेचा वर्षाव हा भक्तांना परमविश्रांती देणारा असतो. वाल्मिकी ऋषी मुळात एक वाटमारी करणारा चोर होता. त्याला तू नुसता नामाचा उपदेश केलास, नवविधा भक्ती सुद्धा करायला सांगितली नाहीस. तरी तो देवांनाही वंदे असा महाकवी म्हणून प्रख्यात झाला. तो एवढा मोठा कवी झाला की त्याचा रामायण ग्रंथ पाहताच साक्षात शंकरालाही अत्यंत सुख झाले. तेव्हा नारदा, तू अनाथांचा कैवार घेणारा मोठा कृपाळू आहेस. तू कधी कधी वरवरचा क्रोध दाखवतोस, पण त्यातूनच तू लोकांची पापनिवृत्ती करून त्यांना पुण्यकर्म करावयास लावतोस व शेवटी सायुज्य मुक्ती त्यांना दाखवतोस. असा तू अत्यंत दयाळू आहेस. हे नारदा, तुम्ही अच्युत अशा देवाचे आत्मेच आहात, म्हणून देव तुमचे ऐकतो. तुम्ही म्हणाल त्याचा तो उद्धार करतो, नाहीतर अन्य कुणाला तो हाताशी धरत नाही. नारदा, तू असा दिनांना दीक्षा देणारा व ब्रह्मज्ञान देण्यात अत्यंत उदार असा गुरु आहेस. तरी मी एक प्रश्न विचारणार आहे, त्याचे तू उत्तर द्यावे. वसुदेव आदराने नारदाला म्हणाला, हे देवर्षे, तू माझ्या घरी आलास
ह्यातच माझी सर्व पुण्याई फळास आली, कारण तुझे आगमन हे निजसुख देणारे आहे. तू मागील शिष्यांवर जशी कृपा केलीस तशीच कृपा आता माझ्यावर कर. माझी तुझ्यावर पूर्ण श्रद्धा आहे. हा भागवत धर्म सांगून मला तू संसार बंधनातून मुक्त कर. अहं किल पुराणन्तं प्रजार्थो भुवि मुक्तिदम् अपूजयन मोक्षाय मोहितो देव मायया. अर्थात, पूर्वी मला पुत्रप्राप्तीची इच्छा होती. मी अनंताची पूजा केली, पण तो मुक्ती देणारा असूनही खरोखर मायेने मी मोहित झालेला होतो. त्यामुळे मोक्षासाठी त्याची उपासना न करता पुत्रासाठी उपासना केली. यथा विचित्र व्यसनान दवतर्विक्ष्वतो भयात मुच्चे महांज सेवाथा तथा न साधी सुव्रत. अर्थात, हे सदाचार संपन्न नारदा, तू मला असा उपदेश कर की ज्यामुळे नाना प्रकारच्या संकटांनी भरलेल्या आणि भयप्रद अशा संसारापासून खरोखर तुझ्या कृपेने मी सहज मुक्त होईन. तुझे निदर्शने कृतकृत्यता जरी मज झाली तत्वता, तरी भागवत धर्म कथा कृपेने तत्वता सांगावी. ऐसे सांगावे भागवत धर्म, जेणे निरसे क्रियाकर्म, श्रद्धेने ऐकता परम, जन्म मरण हारपे. भवभय अति दारुण, त्याचे माया निज कारण, ते समूळ होय निर्दळन. ऐसे धर्म कृपेने सांगावे, मज नाही अधिकार पूर्ण, ऐसे विचाराल लक्षण, ते विषयीची हे विनवण, सावधान अवधारी. मज अधिकारू नाही पूर्ण, हे मीही जाणतो आपण, मागे म्या केले भगवत भजन, ते तू कथन अवधारी. म्या पूर्वी आराधिले देवराया, ते भजन ममता नेले वाया. प्रलोभ विलो देव माया, पुत्र स्नेहा लागुनी, मज देव तुष्टला प्रसन्नपणे, मागसी ते देईन म्हणे. तेथे मायेने ठकिले मज कारणे, माझा पुत्र होणे मी मागे. तो हा माझा पुत्र श्रीकृष्ण, परिमजन सांगे ब्रह्मज्ञान, तोची वंदी माझे चरण, म्हणे बाळक पूर्ण मी तुझे. या परी श्रीकृष्णा पाशी, ज्ञानप्राप्ती नवे आम्हासी, कृष्ण परमात्मा ऋषिकेशी, हे निश्चयसी मी जाणे. श्रीकृष्ण जन्मला माझी या कुशी, म्हणून श्रद्धा आहे मज पाशी. तेणेची तू तुष्टलाशी देव ऋषी, तरी निज कृपेसी उद्धरी. जे मायेने ठकिलो वाडे कोडे, ते माया समूळ झडे. ऐसे सांगिजे रोकडे, बहु बोलोणी पुढे काय काज. माया जले भवसागरू, भरला असे अतिदुस्तरू, त्याचा उतरावया पैल पारू, होय तू तारू मुनिराया. अर्थात, तुझ्या केवळ दर्शनानेही मी कृतकृत्य झालो आहे. तरीही कृपा करून मला भगवत भक्तीचे मर्म असलेले भागवत शास्त्र समजावून सांग. जे धर्म अर्थात आचरणाचे नियम श्रद्धेने श्रवण करून त्याप्रमाणे वागले असता क्रियाकर्माचे व पापपुण्याचे बंधन नष्ट होते व जन्ममरणही टळते, ते नियम मला सांग. तू मला आचरणीय धर्म सांगण्याची कृपा कर की जे भगवंताच्या मायेचा नाश करतील व अर्थातच अति दारुण असे संसाराचे भय नाहीसे होईल. हे नारदा, तू कदाचित असे म्हणशील की मला हे मोक्षशास्त्र ऐकण्याचा अधिकार नाही, तर त्याविषयी माझी एक विनवणी ऐक. मला ऐकावयाचा पूर्ण अधिकार नाही, याची मला जाणीव आहे. मी मागे भगवंताची भक्ती केली, ती कशी व का केली ते तू ऐक. मी पूर्वी देवाची आराधना केली, पण ते भजन ममतेमुळे फुकट गेले. मला देवाच्या मायेमुळे पुत्राचा स्नेह निर्माण झाला व मी लोभवश झालो. देव माझ्यावर प्रसन्न झाला व म्हणाला, तू जे मागशील ते मी देईन. त्यावेळी मला मायेने ठकवले व मी देवाला म्हटले, तू माझा पुत्र हो. तो श्रीकृष्ण माझा पुत्र झाला आहे, पण मला ब्रह्मज्ञान सांगत नाही.
तो माझ्याच पाया पडतो व म्हणतो, बाबा, मी तुमचा मुलगा आहे. ह्यामुळे श्रीकृष्णाकडून मला ज्ञान प्राप्त होत नाही. मी हे पक्के जाणून आहे की ऋषिकेश श्रीकृष्ण हा परमात्मा आहे. श्रीकृष्ण माझा पुत्र म्हणून जन्माला आला, अशी श्रद्धा माझ्या ठिकाणी आहे. आणि हे देवर्षे, त्यामुळेच तू माझ्यावर संतुष्ट झाला आहेस, तरी तू माझ्यावर कृपा कर. ज्या मायेने मला सर्वथा फसवले आहे, ती माया पूर्णपणे नष्ट होईल, असे चोख ब्रह्मज्ञान मला सांग. याहून पुढे बोलण्याची काय आवश्यकता आहे? हा भवरूपी सागर मायेरूपी जळाने भरला असून तो तरुण जाण्यास अत्यंत कठीण आहे. तरी त्यातून पार जाण्यासाठी तू माझी नौका हो. राजन्नेव कृत प्रश्नो वासुदेवेन धीमता प्रीतस्तमाह देवर्षी हरिः संस्मरितो गुणे. अर्थात श्री शुक्राचार्य म्हणाले, हे परीक्षित राजा, बुद्धिमान वासुदेवाने ह्याप्रमाणे जेव्हा नारदाला प्रश्न केला, तेव्हा देवर्षी नारदाला श्रीकृष्णाचे गुण आठवून त्याचे फार तीव्रतेने स्मरण होऊ लागले व आनंदाच्या उर्मी त्याच्या अंतःकरणात उठल्या व तो वासुदेवाला म्हणाला, याचे सकळ जळ क्षार माझी सावजे अनिवार एक एके चराचर गिळले साचार निज शक्ती लाटांवरी अचाट लाटा मोहाचिया अतिदुर्घटा आदळती अविवेकतटा धैर्याचिया काठा पाडीत अहम कुवावो वाजता थोरू अवघाची खवळे सागरू मी माझेनी गजरे घोरू अतिदुर्धरू गरजत नाना वासनांचा वळसा पाहे पा भवता हे कैसा येथ तरावया दिवसा नवे सहसा सूर नरा क्रोधाचे प्रबळ भरते भरे द्वेषांचिया तरियाते असूया तिरस्कारांची तेथे चिडानी होते अनिवार काम पर्वतांची शिखरे विषम भासती अपारे आशे इच्छेची वरी थोरे झाडे विषयांकुरे वाढली संकल्प विकल्पांचे मीन निंदेच्या सुसरी दारुण ब्रह्मद्वेषाचे नक्रपूर्ण सागरी जाण तळपती एवढाई हा भवसागरू शोषिता तू अगस्ती साचारू तुझेनी पवाप्ती पैलपारू पावेन हा निर्धारू जाला आम्हा याचा विश्वतो भय हेलावा तो आम्हान बाधी तुमच्या कणवा अप्रयासे नारद देवा मरणार नवा मजतारी पायी उतरून भवसागरू साक्षात पावे परपारू ऐसा भागवत धर्म विचारू तो निज निर्धारू प्रबोधी ऐकोनी वसुदेवाची उक्ती नारद सुखावला चित्ती तोची अभिप्रावो परीक्षिती शुक स्वमुखे स्थिती सांगता वसुदेवाचा प्रश्न श्री शुक झाला स्वानंद पूर्ण नारदू होळला चैतन्य घन चित सुख जीवन मुमुक्षा. अर्थात ह्याचे सर्व पाणी खारट आहे, त्यात महाप्रचंड अशी सावजे आहेत आणि एका एका जलचरांनी अनेक इतर जलचरांना स्वतःच्या शक्तीने गिळले आहे. ह्या सागरावरून अविवेकरूपी तटावर मोहाच्या महाप्रचंड लाटा आढळत असतात व त्या तटाचा धैर्यरूपी काठ पाडीत असतात. अहंकार रूपी भयंकर वारा सुटला की हा भवसागर खवळतो आणि मी माझे अशा प्रकारे प्रचंड गर्जना करू लागतो. ह्यात अनेक विचित्र वासनांचा भोवरा वेगाने फिरत आहे. या भवसागरातून तरुण जाण्याचे धाडस मनुष्यांना व देवांनाही सामान्यतः नसतेच. या सागराला क्रोधाची प्रचंड भरती येते आणि हा द्वेषाच्या खाड्यात मरतो. असूया म्हणजे दुसऱ्यांचे गुण न बघवणे, तसेच दुसऱ्यांचा तिरस्कार व अपमान यांची भयंकर काटेरी झाडे झुडपे त्यांच्या भोवती आहेत. ह्या सागराभोवती वासना कामना यांचे काही उंच व काही छोटी शिखरे असणारे पर्वत आहेत
आशा व इच्छा यांची मोठमोठी झाडे येथे वाढलेली असतात व उपभोग्य वस्तूंचे समुदाय म्हणजेच अंकुर ह्या झाडांच्या वाढीस कारण होतात. ह्या सागरात मासे आहेत. ते संकल्प व विकल्प ह्यांचे आहेत. सुसरी आहेत. त्या निंदारूपी असून फारच भयंकर आहेत. काही मगर ब्राह्मणांच्या द्वेषाचे बनलेले आहेत. यांनी हा सागर भरला आहे. हा भवरूपी सागर एवढा मोठा आहे हे खरे, पण अगस्तीने ज्याप्रमाणे जळाचा सागर पिऊन टाकला त्याप्रमाणे हा सागर शोषण करणारा तू अगस्तीच आहेस व तुझ्या कृपेने या भवसागराच्या पलीकडे मी जाईन असा माझा विश्वास आहे. ह्या सागराचा प्रचंड आवाका साऱ्या विश्वाला घाबरून सोडणारा आहे. पण हे नारद देवा, तुझ्या कृपेने तो मला बाधणार नाही. मला तो सहज सोप्या मार्गाने या मृत्यूरूपी संसार सागरातून सोडव. मी ज्या योगे ह्या भवसागरात पायी चालत पार करू शकेन असा भागवत धर्म मला समजावून सांग. वासुदेवाचे असे बोलणे ऐकून नारदाच्या चित्ताला फार सुख झाले. तेच वर्णन शुकमुनी परीक्षितेला स्वतः सांगत आहेत. वासुदेवाचा प्रश्न काय होता हे सांगताना शुक्राचार्य आनंदित झाले. ते म्हणाले, नारद, हाच कोणी एक चैतन्याचा मेघ मुमुक्षु लोकांना ब्रह्मानंद रूप जलाचा वर्षाव करून आनंद देत आहे.